आणि मग युपीएससी करायचा निर्णय कसा घेतला? एल-एल-बी करत असताना हं. माझ्या वर्गातले माझे काही फ्रेंड्स त्यावेळेला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होते. बरोबर आहे. आणि म्हणजे मजेची गोष्ट अशी, की माझं लक्ष त्यांच्याकडे का गेलं, की ते हं, हं. वर्तमानपत्र खूप वाचायचे आणि अच्छा. कधी-कधी ते शिक्षकांची बोलणी पण खायचे, की तुमचं ओके. वर्गात लक्ष नाहीये. तुम्ही न्यूजपेपर वाचता. मला कौतुक वाटायचं, की हे 2-2, 3-3 तास न्यूजपेपर वाचतात किंवा नंतरही लायब्ररीमध्ये न्यूजपेपर वाचतात. तर हे का बरं एवढं वाचत असतील? म्हणजे बरोबर. रुटीनली आपण वाचतो तेव्हा आपण बऱ्यापैकी वरवरचं वाचत असतो किंवा बरोबर आहे. आपल्याला इंटरेस्टिंग वाटेल तीच बातमी आपण वाचतो. एक्झॅक्टली. आणि म्हणून मी विचारपूस करायला सुरुवात केली. मग मला कळलं, की त्यांच्यातले काही एम-पी-एस-सीचा अभ्यास करत ओके. होते, काही यू-पी-एस-सीचा अभ्यास करत होते. बरोबर आहे. त्यांच्याकडून मला प्राथमिक माहिती मिळाली. स्पर्धा परीक्षांविषयी मिळाली. आणि मग त्यानंतर मी इतर माध्यमांमधून माहिती घेण्याचा प्रयत्न ओके. केला आणि मग ते अ, पुन्हा एकदा मला असं खूप ते फॅसिनेटिंग वाटलं हे क्षेत्र, ओके. की तुम्ही जर या क्षेत्रामध्ये 1-1.5 वर्ष चांगला अभ्यास करून जर तुम्ही सिलेक्ट झालात पहिल्या-दुसऱ्या बरोबर आहे. प्रयत्नामध्ये, तर तुम्हाला या सर्व प्रकारच्या सर्व्हिसेसचा भाग होण्याची संधी याद्वारे मिळते. बरोबर आहे. आणि एक पूर्ण कल्पना तर मी सिलेक्ट होईपर्यंत मी कोण आय-ए-एस, आय-पी-एसला कधी अच्छा. बघितलेलं नव्हतं. त्यामुळे ते नेमकं काय काम करतात ह्याची पूर्ण कल्पना मला असणं शक्यच नव्हतं. बरोबर आहे. पण ओव्हरऑल आपल्याला माहिती असतं, की दे आर द डिसिजन मेकर्स, दे आर पॉलिसी मेकर्स. करेक्ट. आणि आपण सुद्धा हे करून आपल्या क्षेत्रापुरते, आपल्या ज्युरिस्डिक्शन पुरते, आपल्या विभागापुरते डिसिजन मेकिंग सिस्टमचा भाग होऊ शकतो. ही बरोबर. गोष्ट मला त्याची खूप अपील झाली. ओके. आणि मग मी यू-पी-एस-सी अरे करायचं वाह! ठरवलं.